नमस्कार मित्रो, मी संजय सुर्वे. नवरात्रीनिमित्त मी 9 दिवस एक 5 मिनटं 3-4 मिनटं बोलणार आहे. आणि प्रत्येकाने जरा प्लीज 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 सर्व कोकणवासियांना माझी विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आवडला तरच. कोकणातील मुलं शहराकडे धावत आहेत आणि कोकणातल्या सगळ्या ट्रेन परप्रांतीयांनी भरून येत आहेत. आणि एक परप्रांतीय आला तर तो अजून 10 लोकांना बोलवतो आहे. आज त्यांचा भंगारचे जे धंदे आहेत ते चिपकूनच सगळ्या मोक्याच्या ठिकाणी भंगारचा धंदा करण्यासाठी त्यांना जागा मिळालेली आहे. आज हायवेला बघा तुम्ही, संगमेश्वरपर्यंत रत्नागिरीपर्यंत सगळ्या हायवेच्या ज्या मोक्याच्या जागा आहेत तिथे भाड्याने त्यांनी भंगारचा धंदा करण्यासाठी जागा घेतलेली आहे. आणि आपल्या लोकांना व्यवसाय मिळत नाही. बघा, खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. आपण फक्त आंबा, काजू याच्याकडेच फक्त बघतो आहे. अहो, आता ते लोकं ती रानामध्ये जी वावडुंग मिळतात, लाल कलरची असतात, ती भंगारच्या रूपात ते लोकं गोळा करतात आणि ती औषध कंपन्यांना ते विकतात. भरपूर काही कोकणामध्ये आहे. आपला चष्मा बदला, आपला चष्मा बदला. आणि बघा, हीच ती वेळ आहे. आणि आपण आपल्यापासून सुरुवात करायचं. आपल्या गावापासून, आपल्या वाडीपासून, आपल्या घरापासून सुरुवात करायची आहे. आपण वेगवेगळे व्यवसाय ह्या कोकणामध्ये, कोकण सुख समृद्धीने भरलेलं आहे, विविधतेने भरलेलं आहे. आपण फक्त चष्मा बदलला पाहिजे. आपण माशांचा व्यवसाय करू शकताय, कुक्कुटपालनचा आहे, कोंबडी, चिकनच्या व्यवसायामध्ये आपली लोकांनी पडायला पाहिजे. चिकनचे धंदे चालू करायला पाहिजेत. ओल्या मच्छीचा धंदा चालू करायला पाहिजे. भाजी विक्रीचा चालू करायला पाहिजे नाक्यावरती. भरपूर काही धंदे आहेत. आता फणसाचं काही दिवसांनी फणसाचं सीझन येईल, काही दिवसांनी आंबे आपल्याला मुंबईत आपण पाठवू शकतो आहे. वेगवेगळ्या स्टेशनला ते विक्री करू शकतो आहे. नंतर फुलशेती आहे. आपण तिकडे वळलं पाहिजे. आपण आपले चष्मे बदलले पाहिजेत. आणि जी कोण गावातली मंडळी आहेत, पुढारी मंडळी आहेत, त्यांनी पण कोकणातल्या जी तरुण मंडळी आहेत त्यांना जर पुढाकार घेतला तर त्यांना हातभार लावायचा आहे. त्याला बोलायचं आहे, बाबा तू कर, तू सगळं काय करू शकतोस, पण तू चालू कर. आपण सुरुवात करायच्या अगोदर आपण त्याला बोलायला नाही पाहिजे की बाबा तुला काय हे होणार नाही. नाही नाही, सगळं काय होऊ शकतं. आज बेकरी उद्योगामध्ये बघा, परप्रांतीय आहेत. बेकरी उद्योग परप्रांतीय आहेत. आपण जो वडापावचा पाव खातो आहे, मला माहिती असल्याप्रमाणे मी आज 22 वर्ष कोकणामध्ये व्यवसाय करतो आहे, पण परप्रांतीय लोकच ह्या ब्रेडच्या धंद्यामध्ये आहेत. बेकरीचे सगळे व्यवसाय त्या लोकांनी गिळंकृत केले आहेत. आपल्याला हळूहळू तिकडे वळलं पाहिजे. माझा व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.